नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा काटा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आज आपण चिपळूणमध्ये आहोत. देवळे वडापाव सेंटरला भेट देणार आहोत. तर पाहूया आपण मालकाची मुलाखत वगैरे. तर पाहू शकता आपल्यासोबत वडापाव सेंटरचे मालक आहेत. तर अशा प्रकारे वडापाव काढले जातात. वडापाव फेमस वडापाव ते सांगतील आपल्या वडापावबद्दलची इथली माहिती सांगतील. काय सांगाल याच्याबद्दलची माहिती? आमची गुरु देवलेकर वडापाव क्वालिटी बेकरीच्या समोर एकदम फेमस वडापाव, एक नंबर वडापाव सत्ती चिंचा नाक्यामध्ये. तर हे वडापाव कुणी पण यावं, कधी पण खाऊन जावं, गरमागरम वडापाव. आपलं नाव कसं? आपलं नाव शरद साळवी. कुठून आला तुम्ही? कुठून आला तुम्ही? लंबीवर. गणपती बनवायचे ना, आता गावाला गणपती त्यांनी तुम्ही सारख्या गाव येतो. कुठून आला तुम्ही? मी सतीवरून आलो. सतीवरून. काय वडापावबद्दल काय सांगतील? अतिशय उत्कृष्ट वडापाव इथे मिळतो. चिपळूणमधील फेमस वडापाव म्हटलं तरी चालेल. आणि आपल्या गुरुदादाला सपोर्ट करा. हो, हे आमचे गुरुदादा आहेत. यांच्याशी थोडीशी घेणारच आहे मुलाखत. घेऊया आपण थांबा. तर आपल्यासोबत गुरुदादा आहेत. ते सांगते काय वडापावबद्दल काय सांगतील माहिती? हे कधीपासून हा व्यवसाय करतात? व्यवसाय हा आजोबांपासूनचा आहे आमचा. आजोबांपासूनचा आहे? हां, पण मी हा वैयक्तिक दुसरीकडे अजून एक स्टॉल ओपन केला आहे. हां, मला सपोर्ट करतात आई बाबा. हो काय? गर्लफ्रेंड आहे माझी, ती मला सपोर्ट करते. ते वैष्णवी नाव नाही तिथं? एक मेकअप आर्टिस्ट आहे. हा मेकअप आर्टिस्ट. मी फक्त व्हिडिओ लिहिला. तर तुम्ही पण तिला पण सपोर्ट करा. तिला पण मी सपोर्ट केला, त्यामुळे ती पण माझ्यासोबत आहे. हो. आणि हे त्याचे बाबा आहेत, तर त्यांच्याबद्दल बाबा काय सांगाल? कधीपासून हा व्यवसाय करता तुम्ही? 50 ते 55 वर्ष झाली. वडिलोपार्जित आहे. हं. आता मला जवळजवळ 22 वर्ष झाली अजून. त्यामध्ये आपली एक शाखा पोपळीला आहे. हां. आणि आता ही दुसरी शाखा आपली सतीवर ओपन केलेली आहे. मला फेमस वडापाव आहे पहिल्यापासून. हो. परत वडापाव दिला काय ना? कुठून आलात? इथूनच आहे. कॉलेजला असं. कितवीला आहे? आता हॉटेल मॅनेजमेंट लास्ट इयर. हॉटेल मॅनेजमेंट. नाव कसं? पूनम. तुझं नाव? माझं नाव साहिल चव्हाण. इथला वडापाव एक नंबर असतोय. क्वालिटी वडापाव आहे. सर्वांना विनंती आहे, इथे कधी आलात तर इथे वडापाव खाऊन नक्कीच जा. ओके. तुझं ताई नाव काय? अश्विनी. अश्विनी.